नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे नवी मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाची, कारण नवी मुंबईतल्या तळोजा MIDC मध्ये हा भाग पूर्णपणे प्रदूषणाचा अड्डा बनतोय. MIDCतल्या प्रदूषणामुळे जीवाला धोका निर्माण होतोय नागरिकांच्या. धोकादायक रासायनिक कंपन्यांवरती कारवाई कधी होणार असा प्रश्न यामुळे विचारला जातोय, कारण पैसा वाचवण्यासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. MPCBचा धाकच उरलेला नाही अशी परिस्थिती सध्या नवी मुंबईतल्या तळोजा MIDC या ठिकाणी निर्माण झाली आहे. तळोजा MIDC पूर्णपणे प्रदूषणाचा अड्डा बनतेय. तर महाराष्ट्रातलं प्रदूषण नियंत्रण करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अर्थात MPCBची आहे. पण MPCBचा काही धाकच उरलेला नाही का असा प्रश्न निर्माण होतोय, कारण लाखो नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. यावरती कोणाचंच नियंत्रण नाहीये आणि ही बातमी पाहून तुम्ही सुद्धा हादरून जाल, कारण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावरती हा जीवघेणा खेळ सुरू आहे. पाहूयात न्यूज 18 लोकमतचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. विषप्रयोग. तळोजा MIDCत प्रदूषणाचा कहर. आंतरराष्ट्रीय कंपनी वादाच्या भोवऱ्यात. घातक रसायनांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका. रासायनिक कचऱ्याची परस्पर विल्हेवाट. कारवाईसाठी MPCBच्या अधिकाऱ्यांची टाळाटाळ. न्यूज 18 लोकमतच्या हाती एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. बातमी आहे एका आंतरराष्ट्रीय कंपनीची. या कंपनीमुळे नवी मुंबई शहराला धोका निर्माण झालाय. तळोजा MIDC मध्ये असलेल्या या कंपनीच्या विरोधात अनेक तक्रारी MPCB कडे आल्या होत्या. मात्र काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कंपनीच्या कृष्णकृत्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय. शेती असेल, मासेमारी असेल, पूर्णत्वास नष्ट झालेलं आहे. हे वारंवार प्रश्न येऊन सुद्धा या अधिकारी गप्प आहेत आणि वर्षानुवर्ष तेच अधिकारी त्या खुर्चीवर बसल्यामुळे आपण म्हणता त्याप्रमाणे कुठेतरी त्याची शक्यता नाकारता येत नाही. हे आहेत पॉलिमर केक. साध्या सोप्या भाषेत घातक रासायनिक पदार्थ, ज्याची विल्हेवाट लावण्यासाठी ते जाळावेच लागतात. या एका कंपनीतून दरमहा जवळपास 225 मेट्रिक टन घातक पदार्थ तयार होत आहेत. हे नष्ट करण्यासाठी MPCBनं मुंबई वेस्ट मॅनेजमेंट सारख्या ठराविक कंपन्यांची नियुक्ती केली आहे. पॉलिमर केक नष्ट करण्यासाठी कंपनीला प्रति किलो 45 रुपये दरानं दर महिन्याला किमान 1 कोटीहून अधिक रक्कम खर्चावी लागणार होती. धोकादायक पदार्थांची कोट्यवधी रुपये खर्चून विल्हेवाट लावण्यापेक्षा कंपनीनं एक साधा सोपा मार्ग शोधला. तो म्हणजे भंगारवाल्यांना हा घातक रासायनिक पदार्थ देणं आणि अवैज्ञानिकरित्या त्याची विल्हेवाट लावणं, ती सुद्धा अगदी नाममात्र 10 पैसे प्रति किलो दरानं. आणि हे मी नाही, माझ्या हातात असलेल्या MPCBच्या अधिकाऱ्याचा हा रिपोर्ट म्हणतोय. कोट्यवधी रुपये वाचवण्याच्या प्रयत्नात ही कंपनी नवी मुंबईतल्या लाखो नागरिकांच्या जीवाशी खेळते. कंपनी आणि MPCB अधिकाऱ्यांच्या आर्थिक देवाणघेवाणीमुळे MPCB बोर्ड प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत असून त्याचा फटका स्थानिक नागरिकांना बसतोय. जनतेमध्ये चर्चा आहे का प्रत्येक कंपनीच्या बाबतीत ओरड असताना, अधिवेशनात विषय झालेले असताना सुद्धा राजरोसपणे त्या कंपन्या चालू आहेत. कंपनीनं धोकादायक पदार्थाला बाय प्रॉडक्ट दाखवून फसवणूक केल्याचा ठपका MPCBच्या अधिकाऱ्यांनी आपल्या रिपोर्टमध्ये ठेवलाय. इतकंच काय, तर कंपनीकडनं आर्थिक दंड वसूल करण्याची शिफारस सुद्धा केली होती. कंपनीमध्ये पॉलीयुरेथिन ॲडेसिव्ह, पॉलिएस्टर ॲडेसिव्ह आणि पॉलीॲक्रेलिक बनवलं जातं. हे बनवताना जो घातक पदार्थ बाहेर पडतो त्याला पॉलिमर केक म्हणतात. हा पॉलिमर केक अत्यंत घातक विषारी असा आहे, त्यामुळे तो रस्त्यावरती टाकता येत नाही आणि तो इतरत्रही जाळता येत नाही. तो जाळण्यासाठी मुंबई वेस्ट मॅनेजमेंटलाच द्यावा लागतो. मात्र कंपनीनं या सगळ्या प्रकाराकडे दुर्लक्ष केलेलं आहे. अधिकाऱ्याचा ॲक्शन टेकन रिपोर्ट आणि कंपनीवर होत असलेल्या आरोपांसंदर्भात जेव्हा न्यूज 18 लोकमतनं MPCBच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनीही सावळा गोंधळ झाल्याचं मान्य केलं आणि घातक पदार्थ चाचणीसाठी बाय प्रॉडक्ट कमिटीकडे पाठवण्यात आल्याची माहिती दिली. तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या मुख्यालयात एक हिअरिंग झालेलं आहे आणि जो हा बाय प्रॉडक्ट जो आहे केक,
याचं बाय प्रॉडक्ट म्हणून दाखवलं, पण त्यांना आता पुन्हा हे प्रॉडक्ट आपल्याकडे प्रॉडक्ट मिक्स कमिटी म्हणून आहे, त्यांच्याकडे ॲप्लिकेशन करायला सांगितलं टू नो द फर्दर डिस्पोजल पाथ. कंपनीनं आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळलेत. डाव केमिकल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अयोग्य विल्हेवाट लावण्याचे कोणतेही आरोप नाकारते. आम्ही आणि आमचे अधिकृत विक्रेते संपूर्ण उत्पादन प्रक्रियेदरम्यान गुणवत्ता, सुरक्षितता आणि कार्यक्षमतेसाठी सर्वोच्च योग्य मानकांची पूर्तता करतो आणि जमिनीच्या सर्व कायद्यांचं पूर्णपणे पालन करतो. एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारखान्याची तपासणी केली. त्यावेळी त्यांना 2012 पासून अवैधरित्या भरून ठेवलेल्या 2000 लिटर क्षमतेच्या किमान 30 ते 40 रासायनिक पदार्थांच्या टाक्या आढळून आल्या होत्या. घातक पदार्थ आणि त्यांची चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट लावल्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचा लेखी अहवाल आहे. न्यूज 18 लोकमतला या अहवालाची एक्सक्लुझिव्ह प्रत मिळाली. या अहवालानुसार दोषी कंपनीकडनं आर्थिक दंड वसूल करण्याऐवजी काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी अहवाल दाबून ठेवणंच पसंत केलंय. तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत. तर जो अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय त्या अहवालामध्ये नेमकं काय आहे ते आपण पाहूयात. यामध्ये लॅटेक्स पॉलिमर केक हा घातक रासायनिक पदार्थ जो आहे तो लॅटेक्स पॉलिमर केक बाय प्रोडक्ट म्हणून दाखवला जातोय. खोटं बाय प्रोडक्ट दाखवून शासनाचीच फसवणूक केली जाते. पॉलिमर केकचा मनुष्य, प्राणी आणि प्राण्यांना देखील धोका आहे. हा पॉलिमर केक कुठेही फेकू नये, तो थेट जाळावा. पॉलिमर केक जाळण्यासाठी मुंबई वेस्ट मॅनेजमेंटलाच द्यावा आणि त्यासाठी आवश्यक ती फी म्हणजेच 45 रुपये प्रति किलो ही फी भरावी. जाळण्यासाठीचा खर्च प्रति टन 30,000 ते 50,000 रुपये असू शकतो. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट व्यतिरिक्त अन्य कोणालाही हा घातक पदार्थ देऊ नये किंवा विकू नये. अवैधपणे अवैज्ञानिकरित्या घातक पदार्थाची विल्हेवाट लावणं सध्या सुरू आहे. इथे 10 पैसे प्रति किलो दरानं विकत डाव कंपनीकडून स्क्रॅप डीलर्सना पॉलिमर केक विल्हेवाट लावण्यासाठी दिला जातोय. डाव कंपनीकडून पर्यावरणाला धोका निर्माण झालाय आणि कंपनीकडून नुकसान भरपाई म्हणून आर्थिक दंड वसूल करावा अशी मागणी होतीये. तर कंपनीवरती कारवाई करण्यासाठी ज्या अधिकाऱ्यानं अहवाल दिलेला होता त्या अधिकाऱ्याला न्यूज 18 लोकमतच्या टीमनं गाठलं आणि सरकारी नियमांचा दाखला देत या अधिकाऱ्यानं प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. मात्र न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यानं त्यांना कैद केलंच. पाहूयात अधिकारी काय म्हणत होते ते. सर, ते डाऊ केमिकलच्या संदर्भात विचारायचं होतं. तुम्ही काय त्यांच्यावरती ऍक्शन घेतली होती ना? तर स्थानिक नागरिकांनी कंप्लेंट केली होती त्यावेळेला. तर त्या अनुषंगाने व्हिजिट वगैरे करून रिपोर्ट सबमिट केला. ऍक्च्युली काय माहिती आहे का, तुम्ही काही रेकॉर्डिंग करत नाही, मला अलाउड नाही असं पत्र. नाही, आम्ही कॅमेरा आणलेलाच नाही ना सर. नाही कसं आमचे बोर्डाचे नियम आहे, आम्ही काय कोणाशी जास्त बोलू शकत नाही. पण तुम्ही आता माहिती विचारताय म्हणून सांगा. बरोबर. त्यांनी घातक घनकचरा हजार्डस वेस्ट ते डिस्पोज केलं होतं इनलिगल. अच्छा. व्हिजिट केलं, त्या व्हिजिटच्या वेळेला काही त्रुटी आढळल्या. मी माझ्याबरोबर माझे 2 फील्ड ऑफिसर होते त्यावेळेला आणि तो व्हिजिट करून आम्ही पुढील कारवाईसाठी पुढे पाठवलं होतं. त्याचा घातक घनकचरा जो होता त्या संदर्भात रिपोर्टिंग केलं होतं. बाबा हे असं आहे. त्यांच्याकडे काही पेपर्स देखील मागवले होते. अच्छा, पण मग काय ऍक्शन झाली त्याच्यावरती? नाही मला काही आयडिया नाही. आमचं काम रिपोर्टिंगचं आहे. नाही, पण अगेन म्हणजे तुम्ही रिपोर्ट दिल्यानंतर तुमचे वरिष्ठ काही त्याच्यावरती ऍक्शन वगैरे घेत असतील ना? नाही सर, माझी बदली झाली तिकडून नंतर. नाही, आम्हाला असं कळलं की त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती पॉलिटिकल प्रेशर आलेलं होतं आणि कारवाई होऊन नाही दिली असं सुद्धा एक कळलं. नाही, ते स्थानिकांचा दबाव तो होता. तो तक्रारदार पण सारखा यायचा, तुम्ही असं करा तसं करा, नाही तुम्ही कोर्टामध्ये जाईन वगैरे. कंपनीमध्ये इलिगल ऍक्टिव्हिटी सुरू होत्या. पण त्यांनी जे इन्व्हॉइस दाखवले त्याच्यामध्ये होतं त्यावेळेला. आता मला सगळं रिकलेक्ट होत नाहीये, परंतु ते स्क्रॅप नाही, पण कारण की मुद्दा एवढाच होता की तो मुंबई वेस्ट मॅनेजमेंटला जायला पाहिजे होता, जात नव्हता आणि लोकल स्क्रॅप ऑपरेटरला ते अगदी स्वस्तात विकत होते. तथ्य होतं, तक्रारदाराचे तथ्य होतं होतं म्हणजे रिकमेंड केलं होतं. त्यांचं म्हणणं आहे ते जे ज्यांना देत होते ज्यांना त्यांच्याकडे ऑपरेशन वगैरे आपण ते रिपोर्टमध्ये सगळं मेन्शन केलं. अच्छा, पण मग एवढं सगळं होऊन पण ऍक्शन झाली की नाही झाली? मग ऍक्शन झाली सर बरोबर. आता काय मी तिकडून बंद येऊन आल्यानंतर त्या गोष्टीचा आपल्याला एवढा काय फॉर्म घेता येत नाही, काही करता येत नाही. ठीक आहे, काही लागलं तर सर मग मदत करा, येतो आम्ही.
तर या सगळ्या प्रकारावरती न्यूज 18 लोकमतनं काही प्रश्न उपस्थित केलेत ते आपण पाहूयात. न्यूज 18 लोकमतनं जे सवाल उपस्थित केलेत त्यापैकी पहिला प्रश्न आहे, गंभीर शेरे असून सुद्धा हा अहवाल का दाबला गेला? अहवाल तयार केला म्हणून अधिकाऱ्याची बदली केली गेली का? आर्थिक दंड यामध्ये का वसूल केला गेला नाही? या संपूर्ण प्रकाराला 1 वर्ष उलटून गेलं तरी कारवाईला 1 वर्षानंतरही मुहूर्त का लागला नाही? आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत असून सुद्धा ही कंपनी अजून सुरू का आहे, असे सवाल न्यूज 18 लोकमतनं यावरती उपस्थित केलेत. राजकीय वरदहस्तामुळेच आर्थिक दंड वसूल केला नाही का? आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत असूनही कंपनी अजूनही सुरू का आहे? तर घातक रासायनिक पदार्थांच्या विल्हेवाटीबद्दल न्यूज 18 लोकमतनं थेट एमपीसीबीचे प्रादेशिक अधिकारी डी.बी. पाटलांना गाठलं आणि आपल्याच एका अधिकाऱ्याचा गंभीर अहवाल का दाबला आणि दोषी कंपनीकडून आर्थिक दंड का वसूल केला नाही, याबाबत अधिकाऱ्यांना बोलतं केलंय आमचे न्यूज कोऑर्डिनेटर तुषार शेटे यांनी. तळोजातल्या डाव केमिकल कंपनीकडनं होणाऱ्या प्रदूषणाच्या संदर्भात आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत आणि इथले झोनल ऑफिसर डी.बी. पाटील सर आता सध्या आपल्यासोबत आहेत. सर, कंपनीच्या संदर्भात तक्रारी आल्या होत्या. आपल्याच एका अधिकाऱ्याने रिपोर्ट तयार केलेला आहे. त्या रिपोर्टमध्ये कंपनीच्या विरोधात गंभीर ताशेरे आहेत, मात्र अद्यापही कारवाई होताना दिसत नाही. वस्तुस्थिती नेमकी काय? त्या इंडस्ट्रीच्या अनुषंगाने जे तक्रार आल्या होत्या, आमच्या अधिकाऱ्यांनी व्हेरिफिकेशन केलेलं आहे आणि त्या व्हेरिफिकेशनच्या अनुषंगानं MPCBच्या हेड ऑफिसमध्ये हिअरिंग झालेलं आहे आणि जे त्यांच्याकडे बाय प्रोडक्ट म्हणून जो केक जनरेट होत होता तो MPCBने त्यांना कन्सेंट त्याप्रमाणे दिला आणि ती कन्सेंट जी आहे दिल्यामुळं त्या साई एंटरप्राइज नावाची धनसाला इंडस्ट्री होती, ती इंडस्ट्री ते केक त्यांना घ्यायसाठी परमिशन दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते साई इंडस्ट्रीज त्यांचं केक घेते. सर, त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की या प्रॉडक्टची कॅलरिफिक व्हॅल्यू जास्त आहे, त्यामुळे तो उघड्यावरती टाकता येणार नाही. तो हॅझार्डस केमिकल वेस्ट ते आहे, त्यामुळे ते इन्सिरेट करावं लागेल आणि त्यासाठी मुंबई वेस्ट मॅनेजमेंटला द्यावं लागेल. त्यासाठी 45 रुपये प्रति किलो असा खर्च येणार होता. मात्र या कंपनीनं साई एंटरप्राइजेस आणि केजेन एंटरप्राइजेस या दोघांना ते विकले. अगदी 10 पैसे प्रति किलो दराने ते दिले आणि त्यावेळेला यांच्याकडे कन्सेंट नव्हता. नाही, आता जे तो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टमध्ये असं दिसतंय की ते तो जो केक प्रॉडक्ट आहे तो साई एंटरप्राइजेस जे कन्सेंटेड इंडस्ट्रीज आहे त्यांना ते विकलेलं आहे. पण त्या रिपोर्टमध्ये ज्यावेळेला हा रिपोर्ट बनला होता तेव्हा त्याच्यात असं म्हटलेलं आहे की या दोघांकडे कन्सेंट नाही आहे, म्हणून यांना अधिकार नाही आहे आणि हे इलिगली त्यांना दिलं जातं. मला तो रिपोर्ट बघावा लागेल, डिटेल रिपोर्ट काय आहे, ह्याच्या अगोदरच्या अधिकाऱ्यांनी जे बदली होऊन गेलेत तो रिपोर्ट मला बघावा लागेल आणि त्यानंतर मी कमेंट देईन. सर, पुढचा प्रश्न असा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये पर्यावरणाचं नुकसान झालेलं आहे, शासनाची दिशाभूल झालेली आहे आणि त्या अधिकाऱ्यांनी त्या रिपोर्टमध्ये असं सुद्धा म्हटलेलं आहे की या कंपनीकडनं एन्व्हायरमेंटल कम्पेन्सेशन वसूल केलं जावं, तर ते अद्यापपर्यंत वसूल केलं गेलं आहे का? नाही, मला तो रिपोर्ट बघावा लागेल त्यांचा, त्यांनी काय एन्व्हायरमेंटल कॉम्पेन्सेशन काय रिपोर्ट दिला आहे तो पाहावा लागेल मला. तर हे होते झोनल अधिकारी डी.बी. पाटील सर, ज्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की जुन्या अधिकाऱ्यांनी जो रिपोर्ट दिलेला होता त्याच्यात नेमके कोणते मुद्दे मांडलेले आहेत ते पाहूनच या संदर्भात पुढचं भाष्य करता येऊ शकतं. कॅमेरा पर्सन गणेश काळेसोबत तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत. तर या डाऊ कंपनीवरती होत असलेल्या आरोपांसंदर्भात न्यूज 18 लोकमतनं वारंवार प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कंपनीनं थेट प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. कंपनीचे जनसंपर्क अधिकारी अजय नायर यांनी ईमेलद्वारे कंपनीवरती होत असलेल्या आरोपांचं खंडन केलंय. पुन्हा एकदा पाहूयात नायर यांनी ईमेलमध्ये काय म्हटलंय ते. डाव केमिकल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड आमच्या कंपनीतून अयोग्य विल्हेवाट लावण्याचे कोणतेही आरोप नाकारते. आम्ही आणि आमचे अधिकृत विक्रेते संपूर्ण उत्पादन प्रक्रियेदरम्यान गुणवत्ता, सुरक्षितता आणि कार्यक्षमतेसाठी सर्वोच्च योग्य मानकांची पूर्तता करतो आणि जमिनीच्या सर्व कायद्यांचं पूर्णपणे पालन करतो, असं उत्तर डाव कंपनीकडून देण्यात आलेलं आहे.
तर न्यूज 18 लोकमत पुन्हा एकदा सांगू इच्छिते की या बातमीनंतर जर कंपनीला प्रतिक्रिया द्यावीशी वाटली तर न्यूज 18 लोकमत नक्कीच त्यांची प्रतिक्रिया दाखवू शकेल. आणि आता पुढची बातमी याच संदर्भातली ती म्हणजे कासाडी नदीला जो प्रदूषणाचा विळखा पडलेला आहे त्या तळोजा MIDC मधून वाहणाऱ्या कासाडी नदीला लागलेलं प्रदूषणाचं ग्रहण हे सुद्धा अद्यापही सुटताना दिसत नाहीये. हरित लवादानं आदेश देऊन सुद्धा नदी प्रदूषितच आहे. नावडा परिसरातील लहान मोठ्या गावांची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या कासाडी नदीची गटारगंगा झाली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाचे सुरू असलेले प्रयत्न फक्त कागदावरतीच राहिल्यामुळे नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. तर पाहुयात कासाडी नदीच्या मारेकऱ्यांची पोलखोल करणारा न्यूज 18 लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट. तळोजा MIDC मध्ये प्रदूषणाचा कहर. जलप्रदूषणामुळे स्थानिक हैराण. जलप्रदूषणामुळे कासाडी नदीचा बनला नाला. प्रदूषणामुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ. MIDC MPCB बोर्डाला जाग कधी येणार? कासाडी नदी मोकळा श्वास कधी घेणार? तळोजामधील MIDC भागातली ही कासाडी नदी. या नदीची दुरावस्था पाहून हिला नदी म्हणावं का असा प्रश्न नक्कीच पडू शकतो. रसायन मिश्रित पाणी सोडल्यामुळं कासाडी नदीची ही अवस्था झालेली आहे. कासाडी नदी प्रदूषित झाल्यामुळं स्थानिक मच्छीमारांवर संक्रांत आली आहे. कासाडी नदीच्या संवर्धनासाठी आय लव्ह कासाडी नदी आणि सेव्ह कासाडी रिव्हर या नावानं मोहिमाही सुरू झाल्या. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळं ही नदी शेवटचा श्वास घेतेय. कोल लोकांचं या प्रदूषणामुळे एवढं नुकसान झालं आहे का तुम्ही त्याचं मोजमाप घेऊ शकत नाही. कारण मच्छी आपण स्वतः तरी खातो आणि विकायला पण असतो, पण आता ती केमिकलची असल्यामुळं कोण घेत पण नाही आणि काहीच नाही. आणि दुसरं जी आमच्या नदीमध्ये मच्छी होती ती आता ती मच्छी राहिली नाही. कासाडी नदीमध्ये होणारं प्रदूषण थांबवण्यासाठी स्थानिक मच्छीमार आणि पर्यावरण प्रेमींचा लढा गेल्या 15 वर्षांपासून सुरू आहे. त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळासह राज्य सरकारकडे सुद्धा तक्रारी केलेल्या आहेत, परंतु अद्याप सरकारनं याची दखल घेतलेली नसल्याचा आरोप स्थानिक मच्छीमार योगेश पगडेंनी केलाय. कासाडी नदीच्या उजवीकडनं त्या कासाडी नदीचा पात्र येतो, तिथनं डोंगर माथ्यावरून जो येणारा पाणी तुम्हाला पूर्ण डोंगर माथ्याच्या पाण्यासारखं दिसतो. आणि ज्या डाव्या साईडनं ज्या MIDCचा नाला येतोय, पावसाळी जो नाला आहे त्यामधून पूर्ण तो काळा केमिकलसारखं पाणी दिसत. या केमिकलचा आम्हाला त्रास होतो. कागदावर सर्व व्यवस्थित आहे, पण प्रत्यक्षात ही अशी परिस्थिती आहे. प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यासाठी MIDC आणि MPCBचे अधिकारी आपली जबाबदारी झटकताना दिसतायत, एकमेकांकडे अंगुली निर्देश करतायत. कासाडी नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी IIT मुंबईला DPR तयार करण्याचे आदेश दिल्याची माहिती MPCBचे प्रादेशिक अधिकारी DB पाटील यांनी दिलेली आहे. कासाडी नदीच्या रिस्टोरेशन वर्कसाठी हे IIT मुंबईला यांना डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना ऑफर लेटर दिलेलं आहे. त्या संदर्भात IIT मुंबई यांनी तिथे जाऊन त्यांचं सॅम्पलिंग केलेलं आहे. कासाडी नदीमधील प्रदूषण ही एकमेव समस्या आता राहिलेली नाही. नदीचं अस्तित्वच संपवण्याचे प्रयत्न सुरू झालेत. इथे ज्या पद्धतीनं इल्लीगल डम्पिंग होते, देव न करो याच डम्पिंगच्या सोबत जर घातक रसायनं या भागात जर डंप केली जात असतील तर इथल्या नागरिकांच्या जीविताचं काय असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो. तळोजाहून कॅमेरा पर्सन गणेश सोबत तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत.
यानंतर आता राजकीय बातमीकडे वळूयात. नाशिकमधील शिवसेनेचे सर्व नगरसेवक आज मातोश्रीवरती जाणार आहेत. सकाळी 11 वाजता नगरसेवक उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. राज्यभरात शिवसेनेमध्ये पडझड होत असताना नाशिकचे सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत आहेत हे दाखवण्यासाठी ही भेट घेतली जाणार आहे. शिवसेनेचे जवळपास 34 नगरसेवक आणि कोर कमिटी उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. आज सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी नाशिकमधले सर्व शिवसैनिक 11 वाजता मातोश्रीवरती जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांना असलेला आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी म्हणून शिवसेनेचे जवळपास 34 नगरसेवक आणि कोर कमिटीचे पदाधिकारी आज सकाळी 11 वाजता मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच आहोत हा विश्वास दर्शवण्यासाठी नाशिकमधले काही शिवसैनिक आज सकाळी 11 वाजता मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. त्यामध्ये 34 नगरसेवक आणि कोअर कमिटीचे काही पदाधिकारी सुद्धा असणार आहेत. ते मुंबईमध्ये येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत नाशिकमधून. लक्ष्मण, हे कोण कोण आहेत जे आज उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी येत आहेत? काय उद्देश आहे त्यांचा त्यामागचा? खरं तर शिंदे गट शिवसेनेपासून वेगळा झाल्यानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. मात्र शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या नाशिकमधल्या नगरसेवकांनी आज मातोश्रीवर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या नगरसेवकांसोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देखील असणार आहे नाशिकचे. या नगरसेवकांमध्ये जवळपास 34 नगरसेवक जे आहेत ते असणार आहे, ज्यामध्ये काही महिला नगरसेविका ज्या आहेत त्या देखील या कमिटी बरोबर असणार आहे. या सगळ्यांनी मातोश्रीवर जाऊन यांचं एकच सांगणं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही शिवसेनेसोबत आहोत, आम्ही शिंदे गटासोबत जाणार नाही हे सांगण्यासाठी हे सगळेजण जे आहे ते मातोश्रीवरती गेलेले आहे. कारण नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे हे देखील शिंदे गटात गेलेले आहेत. त्याचबरोबर नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे हे देखील शिंदे गटाबरोबर गेलेले आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा एक आमदार आणि एक खासदार असताना देखील आमदार आणि खासदार हे दोघंही शिंदे गटासोबत गेले. मात्र ज्या नाशिक महानगरपालिकेत विरोधी पक्षनेता शिवसेनेचा आहे, एकेकाळी नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. 34 नगरसेवक सद्यस्थितीत शिवसेनेचे नाशिक महानगरपालिकेत आहे. ते सगळे नगरसेवक मातोश्रीवर जाऊन सांगतायत की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेसोबत आहोत. उद्धव ठाकरे आणि मातोश्रीला आधार देण्यासाठी हे शिवसैनिक जे आहे ते आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहे आणि 11 वाजता ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. मग एक प्रकारे उद्धव ठाकरे यांना विश्वास देण्यासाठी म्हणून नाशिकमधले शिवसैनिक, काही नगरसेवक आणि कोर कमिटीचे पदाधिकारी आज सकाळी 11 वाजता येऊन मातोश्रीवरती येणार आहेत आणि उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. पुढची बातमी आहे. जगभरामध्ये मंकी पॉक्स व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता जागतिक आरोग्य संघटनेनं म्हणजेच WHO मंकी पॉक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केलंय. मंकी पॉक्स व्हायरस जगातील 60 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलाय आणि या प्राणघातक व्हायरसचा धोका युरोपीय देशांमध्ये सर्वाधिक आहे. सध्याची परिस्थिती पाहता त्याचा आणखी आंतरराष्ट्रीय प्रसार होण्याचा स्पष्ट धोका आहे आणि हे सगळे धोके लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेनं मंकी पॉक्सला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केलंय. तर जागतिक आरोग्य आणीबाणी ही जागतिक आरोग्य संघटनेची सर्वोच्च इशारा पातळी असते. म्हणजे हा सर्वोच्च इशारा असतो WHO कडून. यावर्षी आतापर्यंत 60 पेक्षा जास्त देशांमध्ये मंकी पॉक्सची 16,000पेक्षा जास्त प्रकरणं नोंदवली गेली आहेत आणि आफ्रिकेमध्ये या आजारामुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालाय. पुढची बातमी. पश्चिम बंगालमधील शिक्षक घोटाळ्यासंबंधी ईडीनं मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली आहे. चॅटर्जींच्या निकटवर्ती असलेल्या अर्पिता मुखर्जींच्या घरातून 20 कोटी रुपयांची रक्कम सापडली होती. पार्थ चॅटर्जी यांनी चौकशीमध्ये सहकार्य न केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. तर अर्पिता मुखर्जी यांना ईडीनं ताब्यात घेतलंय. अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून जप्त केलेली 20 कोटींची रोकड ही स्कूल सर्व्हिस कमिशन घोटाळ्याशी निगडीत असल्याचा ईडीला संशय आहे आणि ही रोकड मोजण्यासाठी ईडीनं बँक अधिकाऱ्यांना देखील बोलावलेलं होतं. ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळामध्ये पार्थ चॅटर्जी सध्या उद्योग आणि वाणिज्य मंत्री आहेत. SSC घोटाळा झाला तेव्हा चॅटर्जी शिक्षण मंत्री होते. अर्पिता चॅटर्जी यांच्या व्यतिरिक्त ईडीनं शिक्षण राज्यमंत्री परेश सी अधिकारी तसंच आमदार माणिक भट्टाचार्य आणि अन्य काही व्यक्तींवर सुद्धा कारवाई केलेली आहे.
आणि तर राज्यातली पावसासंदर्भातली बातमी पाहूयात. अकोला जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यात पावसानं धुमाकूळ घातला. जुलै महिन्यात पावसानं सरासरी ओलांडली. जुलै महिन्याच्या 23 दिवसात 54% पाऊस झालाय. दुसरीकडे जिल्ह्यात धरणांच्या जलसाठ्यात सुद्धा वाढ झाली आहे. अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्ण धरणात एकूण 60.28% जलसाठा आहे. त्यामुळे अकोलेकरांची उन्हाळ्यातील पाण्याची चिंता आता मिटणार आहे. वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदी क्षेत्रात सुद्धा पाऊस सुरू असल्यामुळे नदी दुथडी भरून वाहतीये. पेनटाकळी प्रकल्पातील पाणी विसर्गामुळे नदीला मोठा पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पेनटाकळी प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडण्यात आलेत. आणि बातम्यांसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये आत्ता इथेच थांबण्याची. मात्र सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा.